लग्न जोडलं जमलं त्याला इतका आनंद झाला, इतका आनंद झाला, मला बायकोसाठी काय करून काय नाही म्हणून गडी बाजारात गेला. त्याच बाजारामध्ये एक गोहणारी मावशी होती बघा, गोहणारी. त्या गोहणाऱ्या मावशीकडे गेला, ए मावशी मावशी माझ्या हातावरती काय कर, गोंधन काढ. ते म्हणला काय काढायचे? तो म्हणला काय ना, माझ्या मंडळीचं म्हणजे माझ्या होणाऱ्या बायकोचं 2 अक्षरी नाव आहे, माझं नाव काय कर, हातावरती काढ. किती रुपयाला एक अक्षर आहे? ती म्हणली 50 रुपयाला एक. बरं म्हणली काय कर, असू दे. मग ते म्हणला काढते का? लगेच असते गाड्याने बाही मागं सारली बघा, लक्ष द्या बरं का, अशी बाही मागं सारली. ती मावशी म्हणली काढू का? हा. ते म्हणला काढ, पण काय काढू? ते म्हणला ज्योती. काय लिहिलं? काय लिहिलं दीदी? ज्योती. काय लिहिलं? ज्योती. ज्योती लिहूस तर तिकडून फोन आला, हॅलो. ते म्हणलं बोल ना, काय करतोस? काय नाही म्हटलं, तुझ्या नावाचं काय करतोय? काय करतोय? गोंधन काढतोय. ती म्हणली गोंधन बिधन काय नाही, मला तू काय आवडत नाही, मला तुझ्याबरोबर लग्न करायचं. बसलं बोंबलं. ती पोरगा इथं चॅप्टर होती. म्हणलं आता आजे एक काम कर, इथं ज्योती लिहिलंय ना, ज्योती, त्याच्या पुढं बा काढ. म्हणला बा, ज्योती बा कुलदैवत आमचं. आता काय अवतार गेले, देवाचे अवतार गेले. आपण तर अवतावरली गडी तो, आपण सुद्धा काय होणार आहेत, जाणार आहेत महाराज. म्हणून या संसारामध्ये हे जे प्रयत्न करतोय ना आपण तर महाराज लय लहान आहे. जगातला सर्वात श्रीमंत होता रावणाने सुद्धा प्रयत्न केले संसारामध्ये. खारा समुद्र गोड करीन, सोन्याला सुगंध आणीन आणि आकाशाला पायऱ्या लावीन. कुणाचे प्रयत्न होते? हा ओ बोला की कुणाचे? रावणाचे. रावण काय गडी लहान होता का आपल्यासारखा? हा इंद्र बारीक चंद्र छत्रधरी यम पाणी वाय घरी. एवढा रावण होता, एवढा मोठा रावण होता. मराठी भाषेमध्ये सांगू का, 80,000 बायका होत्या गड्याला. किती किती? 80,000. इथं एक भेटना, एक जी जमलंय तिचं बी मोडत आहे महाराज. एक जणाला महाराज तुमच्या सुरडीमध्ये बरं का कांबळे साहेब, लग्न जमलं लग्न, आणि ते लग्न जमल्याच्या नंतर त्याला इतका आनंद झाला, इतका आनंद झाला महाराज. लग्नच जमानात पोरांना पुरीच देणार. जगात पुरी नाहीत का? पुरी आहेत, पण त्या लायकीची पोरं राहिली नाहीत महाराज. आणि म्हणून त्याचं लग्न जमलं, योगायोगानं आनंद झाला. एकच भेटली गाड्या, त्याला 80,000 भेटल्या होत्या. त्याची ना आपली बराबरी सांगतोय. एक भेटली, भेटल्याच्या नंतर महाराज जी बी लग्न जोडलं जमलं त्याला इतका आनंद झाला, इतका आनंद झाला, मला बायकोसाठी काय करून काय नाही म्हणून गडी बाजारात गेला. चला गाड्या बाजारला जायचं. कोणत्या बाजार जवळ आहे आपल्याला? बोला की. बेलोंडीला जायचं? श्रीगोंद्याला जायचं का? बेलोंडीला जवळ आहे, यायचं जाऊन टपकेस. बरं चला गाड्या बेलोंडीला गेला. बरं काय बेलोंडीला गेला, त्या बेलोंडीच्या बाजारामध्ये प्रत्येक भाजीवाली असते, मेथीच्या भाजीवाली असते, करडईच्या भाजीवाली असते, बटाट्यावाली असते, टमाट्यावाली असते, वांग्यावाली असते, बरं किराणावाला असतं, मला अनेक दुकानदार त्या भाजी मंडईत बाजारात असतात. त्याच बाजारामध्ये एक गोहणारी मावशी होती बघा, गोहणारी. त्या गोहणाऱ्या मावशीकडे गेला, ए मावशी मावशी माझ्या हातावरती काय कर, गोंधन काढ. ते म्हणला काय काढायचे? तो म्हणला काय ना, माझ्या मंडळीचं म्हणजे माझ्या होणाऱ्या बायकोचं 2 अक्षरी नाव आहे, माझं नाव काय कर, हातावरती काढ. किती रुपयाला एक अक्षर आहे? ती म्हणली 50 रुपयाला एक. बरं म्हणली काय कर, असू दे. मग ते म्हणला काढते का? लगेच असते गाड्याने बाही मागं सारली बघा, लक्ष द्या बरं का, अशी बाही मागं सारली. ती मावशी म्हणली काढू का? हा. ते म्हणला काढ, पण काय काढू? ते म्हणला ज्योती. काय लिहिलं? काय लिहिलं दीदी? ज्योती. काय लिहिलं? ज्योती. ज्योती लिहूस तर तिकडून फोन आला, हॅलो. ते म्हणलं बोल ना, काय करतोस? काय नाही म्हटलं, तुझ्या नावाचं काय करतोय? काय करतोय? गोंधन काढतोय. ती म्हणली गोंधन बिधन काय नाही, मला तू काय आवडत नाही, मला तुझ्याबरोबर लग्न करायचं. बसलं बोंबलं. ती पोरगा इथं चॅप्टर होती. म्हणलं आता आजे एक काम कर, इथं ज्योती लिहिलंय ना, ज्योती, त्याच्या पुढं बा काढ. म्हणला बा, ज्योती बा कुलदैवत आमचं. आता काय महाराज मला सांगा, इथं एक भेटाना. किती? बोला की गाड्या एक. त्याला किती होत्या गाड्याला? 80,000. 80,000 बायका होत्या. त्यातली एक त्याची बायको होती, तिचं काय नाव होतं? मंदोदरी. इतकी विद्वान होती. उद्या काय घडल तिला आज कळत होतं. आपल्या बायकांना कळन का? आपला रोपाचा सारा कोणी उपटून गेला ती तिला माहित नाही. बॉम्बला ती म्हणती बाबा काल होता आज पुढे घ्या. मग महाराज ती एवढी विद्वान होती. आणि महाराज असू द्या, महाराज एवढी विद्वान जरी असेल, पण त्याच्या संसारातल्या प्रयत्नाला फळ आलं का हो?
आला नाही महाराज. अरे जर यदा कदाचित रावणाने जर महाराज सोन्याला सुगंध आणला असता, तिथं पुष्पहार नसता आला, सोन्याची माळाच्या माळा आमच्या गळ्यामध्ये घातल्या असत्या. चला सोडा सोन्याचं सोडा, खरा जर समुद्र गोड केला असता तर भर दुष्काळामध्ये पाणी टंचाई आली असती का मायबाप? नसती आली. पिण्याच्या पाण्याची गरज टंचाई भासली नसती. रावणाची ती इच्छा पूर्ण झाली नाही. ऐका, जर रावणानं जर स्वर्गाला जर शिडी लावली असती ना, तर आपली पोरं पिक्चर बघायला इकडे शिरूरला नगरला त्याला पुण्याला गेलीच नसती. कुठं गेली असती? शिडी शिडीनी शिडी शिडीनी शिडी शिडीनी वर गेली असती. मग तिथं म्हणली असती अप्सरा आले. कुठं? रावणाची इच्छा पूर्ण झाल्या का? रावणाचे प्रयत्न पूर्ण झाले का हो मायबाप? होय महाराज, झाले नाही. अरे एवढा मोठा श्रीमंत रावण, अरे त्याच्या संसार पुढे आपलं काहीच नाही. त्याच्या इच्छा आकांक्षा पूर्ण झाले नाहीत, त्याचे प्रयत्न पूर्ण झाले नाहीत, तर तिथं तुमचे आमचे काय पूर्ण होणार? फक्त हे प्रयत्न पूर्ण होत नाही हे कोणाला माहीत होतं? साधू संतांना माहीत होतं. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी काय केलं? संसाराला लात मारली. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता पुण्य धर्म केला. संसार बाजूला ठेवला आणि काय केलं? परमार्थ करायला चालू केलं माहिती. अरे जगद्गुरु तुकोबारायांनी सर्व संसार बाजूला ठेवला बघा, संसाराचा विचार केला नाही आणि जगद्गुरु तुकोबारायांनी नामचिंतन करण्यात चालू केलं. जगद्गुरु तुकोबारायांनी नाम उठावं सकाळी नामचिंतनासाठी आणि नामचिंतनासाठी चालू करावं. श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल नामचिंतन करत जगद्गुरु तुकोबाराय भंडाऱ्यावरती जायचे, भंडाऱ्यावरती भजन करायचे, भामचंद्रावरती भजन करायचे. रात्र बी कळत नव्हती तुकोबारायला, दिवस पण रात्र बी, रात्र न कळे दिवस न कळे खेळे दैवत. महाराज रात्र दिवस तुकोबाराय भजन करायचे, युक्त भजन करायचे, युक्त भजन करायचे, युक्त नामचिंतन करायचे. सांगू बाबा, तुकोबाराय सकाळी झोपेतून उठल्याच्या नंतर बाहेर दिशेला जायचे. बरोबर, बाहेर दिशेला जरी जात असले तरी तुकोबाराय म्हणायचे श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल. आणि जात असताना गावातल्या काही लोकांनी पाहिलं, प्रत्येक गावामध्ये असतेच बघा. आता मी किती बी कीर्तन चांगलं करू द्या, किती बी बिंबीच्या देठापासून चांगलं करू द्या, महाराजांनी किती बी गोड प्रमाण म्हणू द्या, लोक काही काही नाव ठेवणार. कोणी आणलं होतं रे ते काय महाराज आहे का? मग आम्ही पोतराच येत का? पण नाव ठेवणारे अवलादी प्रत्येक गावात आहेत का नाही बाबा? खरं सांगा. आता यदा कदाचित आता कांबळे भाऊंनी, कृष्णदादांनी माझं कीर्तन घेतलं, विशालदादांनी कीर्तन घेतलं, मी जर 10-5 मिनिटं जर लेट जर झालो ना, की गावातली काही असली असते ना, म्हणलं होतं त्याचं कीर्तन घेऊ नको, येतोय का तो टायमाला? 10:30 वाजले, 11:45 वाजले, कुठे तसल्याचं कीर्तन घेऊ नको सांगत होतं. पोरांना काय कळत बिळत नाही. आणि आमची गाडी यावा, चमकला भाऊ चमकला, ही अशी असतात महाराज. म्हणजे प्रत्येक गावामध्ये असतात. जगद्गुरु तुकोबाराय, चला मला विषयांतर करायचं नाही. तुकोबाराय आपल्या सकाळच्या बाहेर विधीला जायत असताना तुकोबाराय देवाचं नामचिंतन करायचे, श्री विठ्ठल श्री विठ्ठल. गावातल्या काही मंडळी सांगितलं, ओ तुकोबाराय स्वतःला महाराज म्हणताय, गाथा निर्माण करताय. बघा आपल्या गावातलं समजा एखादं काही ऐकत नसेल तर सर्वजण कुठे जातात? आपल्या थोडक्यात तालुक्याच्या ठिकाणी. तसं मग महाराज त्या काळामध्ये एक विद्वान पंडित होते बघा, मोठा ब्राह्मण होता. त्या साधू, त्या ब्राह्मणाचं नाव काय होतं महाराज? रामेश्वर शास्त्री. ती सर्व मंडळी कुठे गेली आता? वाघुलीच्या रामेश्वर भट्टाकडे गेली. रामेश्वर भट्टांना सांगितलं, महाराज आमच्या दिहू गावामध्ये एक तुकोबाराय नावाचा एक महाराज आहे बघा, महाराज रात्रंदिवस भजन करतोय, वेदाचा अर्थ प्राकृतमध्ये मांडतोय बघा, गाथा निर्माण करतोय, नवे नवे भजन करतोय, नामचिंतन करतोय, सर्व लोक त्याची वाहवा करतात. परंतु सकाळी बहिर दिशेला जात असताना, म्हणजे 2 नंबरचा विधी बरं का, 2 नंबरला जात असताना काय करतोय? देवाचं नाव घेतोय बघा, देवाच्या नावाला कलंक लावतोय, देव बाटवतोय बघा. रामेश्वर शास्त्री म्हणले, असं चला म्हणले, कोणता तुकोबाराय बघतो कसं काय नाव घेतात. मग आता ते साधू महाराज, मोठा साधू, धिप्पाडचे धिप्पाड महाराज, मागं 4-5 शिष्य ते रामेश्वर भट्ट निघले बघा. महाराज हे फोटो म्हणून तुम्हाला मेळ लागला असेल, काय काय गावामध्ये आमचं कीर्तन घेतात ना महाराज. एका पारनेरमध्ये जामगाव गाव आहे बघा, जामगाव. मला जायला थोडा उशीर झाला, ज्याने कीर्तन घेतलं होतं ना तेच असं उभं होतं, महाराज यायना म्हणून महाराज यायना. मला उशीर झाल्यामुळं फेटा काय ना, मी आपल्या गडबडीत गेलो. त्याला म्हणलं, ओ बाजूला सरक ना. त्याने मलाच का चांडलं, मला वा बाजूला, काय रे मध्ये तुझी लुडबुड, महाराज आहे ना, अर्धा तास लेट झाला. अरे म्हणलं मीच महाराज आहे. ते म्हणलं तूही होय. मला वाटलं लय मोठा महाराज असेल, दाढी बोडी गाडी. मग तसं ते मोठा महाराज होता बघा, दाढीन बिडीन. ते रामेश्वर भट्ट मागं 4-5 शिष्य लवाजा मत चालला बघा. आले सर्वजण दिहू गावामध्ये.
देहू गावामध्ये आल्याच्या नंतर तुकोबाराय नेहमीप्रमाणे उठले, आपल्या बहिर दिशेला चालले. श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल करत. त्या रामेश्वर भट्टाने सांगितलं, ओ तुकोबाराय, संपूर्ण गाव तुम्हाला सांगू सांगू कंटाळला. बहिर दिशेला जात असताना मंगल स्वरूप भगवान परमात्म्याचं मंगल नाव घेता अमंगल विधीला तुम्हाला काय कळत नाही का? तुकोबारायने हात जोडले. चुकलं शास्त्रीजी, याच्या पुढं माझं होणार नाही. ठीक आहे, निघले परत. दुसऱ्या दिवशी सुद्धा रामेश्वर भट्टाने पाहिलं. रामेश्वर भट्टाला आता राग आला. का हो तुकोबाराय, 1 महिना झालं, 2 महिने झालं, संपूर्ण गाव सांगतंय, नय संपूर्ण परिसर सांगतोय. मी सुद्धा काल वाघोलीवरून आलो, तुम्हाला सांगितलं नाव घेऊ नका, नाव घेऊ नका, तुम्ही नाव घेता. तुकोबाराय म्हणले, चुकलं. चुकलं कस काय? रामेश्वर भट्टाने जगद्गुरु तुकोबारायांची काय केली, अशी जीभ आहे ना, जीभ ओढली आणि म्हटले, आता म्हणा बरं महाराज. आता जगद्गुरु तुकोबाराय श्री विठ्ठल म्हणत नव्हते, तर आता रामेश्वर भट्टाच्या रोमातून काय निघत होतं, श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल. गाव चकित झालं. आपले जीभ धरून आपण म्हणू शकतो नाही. मग रामेश्वर भट्टाच्या रोमातून निघल्याच्या नंतर गाव चकित झालं. तुकोबारायांना म्हटले, तुकोबाराय हे कसं झालं? तुकोबाराय म्हटले, याची मजा झाली, अनावर वाचा, माझी वाचा मला आता आवडत नाही, अनावर झाली. मग महाराज असंच जगद्गुरु तुकोबारायांचं नामचिंतन चालू होतं, नामचिंतन चालू होतं. रोज तुकोबाराय भजन करायचे. भजन करत असताना मग जगद्गुरु तुकोबारायांनी गाथा निर्माण केला. भंडाऱ्यावरती जायचे, गाथा लिहायचे. तुकोबारायांच्या संगडीत महाराज टाळकरी होते, भजन करायचे, नामचिंतन करायचे. असे दिवस गेल्याच्या नंतर आता तुकोबारायांचा काय झाला, गाथा निर्माण झाला, गाथा तयार झाला. आणि गाथा तयार झाल्याच्या नंतर परत सुद्धा कळालं वाघेलीच्या रामेश्वर भट्टाला. रामेश्वर भट्टाला कळाल्याच्या नंतर रामेश्वर भट्ट सर्वजण असेच गोळा झाले. असेच गोळा झाल्याच्या नंतर जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं, ओ तुकोबारा, तुम्हाला अधिकार कुणी दिला? अधिकार कुणी दिला? बरोबर तुकोबाराने सांगितलं, नाही हो, कुणी नाही दिला. ईश्वर कृपेने मी काय करतो, संपूर्ण लिहितोय. बघा, एक काम करा, जो संपूर्ण जे वह्या आलेल्या ते कागद लिहिले ते घेऊन या आणि त्याला एक दगड बांधा आणि कुठे टाका, इंद्रायणी मातेच्या डोहामध्ये बुडवा. डोहामध्ये टाका म्हटल्याबरोबर त्या वह्या डोहामध्ये बुडवा म्हटल्याबरोबर जगद्गुरु तुकोबारायांच्या डोळ्यातून गळगळ अश्रू वाहू लागले. तुकोबाराय म्हणले, अरे आयुष्यभर संसाराला लात मारली बघा, परमार्थ केलाय, शेवटी देव पण नाही मिळाला आणि माझा संसार पण नाही झाला. देवना संसार तुका दुहीकडे चोर. आणि म्हणून तुकोबारायांनी काय करावं, तो गाथा आणला बघा. गाथा आणला, इंद्रायणी मातेच्या डोहाजवळ आले बघा. आणि इंद्रायणी मातेच्या डोहाजवळ आले, तो गाथा असा बांधला बघा. गाथा म्हणजे कागदाच्या ज्या वया होत्या ना, त्या अशा बांधल्या. बाबा, तुम्ही वारकरी संप्रदायातली दिग्गज मंडळी आहेत, ज्ञाती मंडळी आहेत. आणि तो गाथा बांधला आणि बांधल्याबरोबर नुसता गाथा बांधला एकत्र नाही, तर त्याच्यावरती काय बांधला, खालून दगड बांधला. काय बांधला बाबा? दगड बांधला. आणि दगड बांधल्याच्या नंतर तुकोबारायांनी तो गाथा असा धरलाय बघा. आणि आता इंद्रायणी मातेच्या डोहामध्ये तो काय केला, गाथा सोडला. आणि जगद्गुरु तुकोबाराय त्याच इंद्रायणी मातेच्या कडेला तब्बल किती दिवस बसले? 13 दिवस जगद्गुरु तुकोबाराया देवाचं नामचिंतन करत बसले. अहोरात्र देवाचं भजन केलं. आणि महाराज देवानीचं भजन केल्याच्या नंतर, देवाचा वाठास केल्याच्या नंतर जगाच्या मालकानं 13व्या दिवशी तो गाथा जशा पाण्यावरती लाह्या तरंगाव्यात तसं दगड बांधलेला तो गाथा पाण्यावरती कोरडाची कोरडा तरंगला. संपूर्ण तुकोबारायांचं गाव गोळा झालं. आणि पाहिल्याबरोबर पाहिलं तर हो, अरे अख्खं जग, अख्खं त्या देवासाठी विठेवरचा परमात्मा भेटण्याकरता अहोरात्र भजन करतोय, अहोरात्र चिंतन करतोय. हजारो वर्ष तपस्या करून तो देव भेटत नाही महाराज. आणि तो देव स्वतः जगद्गुरु तुकोबारायांना गाथा कोरडा करून देतोय. मग सांगा तुकोबाराया, सांगा ना तुकोबाराया, हा देव तुम्हाला भेटण्याकरता, हा गाथा कोरडा करण्याकरता तुकोबाराया तुम्ही काय प्रयत्न केले, काय आटला? देवाचं नामचिंतन केलं तुकोबारायांनी. संसाराची कुठल्याही प्रकारची काळजी केली नाही मायबा. अरे संसाराची तुकोबारायांनी काळजी केली नाही. तुकोबारायांना माहित होतं, ऐका, पोलीसवाडीकर तुम्ही कीर्तनाला आलायत ना बाबा, आदरणीय बापूंच्या पुण्यस्मरणानिमित्त तुम्ही आलायत, अभंग निवडला. जगद्गुरु तुकोबारायांचा शेवट गोड कसा झाला याच्यावरती तुम्हाला सांगायचं. अरे तुकोबारायांनी संसाराचा विचार केला नाही. तुकोबाराय संसार करत असताना
अवघ्या 2 वर्षाच्या कालखंडामध्ये जगद्गुरु तुकोबरायांच्या घरातली 5 माणसं गेली दादा. वा, ऐका रे, देव कोणाला बी भेटत नाही दादा, शेवट कोणाचा पण गोड होत नाही. अरे जगद्गुरु तुकोबरायांच्या घरातली 5 माणसं अवघ्या 2 वर्षाच्या कालखंडामध्ये गेली बाबा. अरे आपल्या घरातला एखादा जरी व्यक्ती गेला तरी आपण देवाला शिव्या देतो महाराज, हे देवा अरे आमचं वाटोळं केलं देवा. पण जगद्गुरु तुकोबरायांची 5 माणसं गेली, 5 माणसं. अरे जगद्गुरु तुकोबरायांची बायको अन्न करता मेली दादा. तुकोबरायांची ऐका काय परिस्थिती तुकोबरायांची. तुकोबरायांची बायको मेली तरी जगद्गुरु तुकोबरायांनी कधी देवाला दोष दिला नाही. अरे माय बाप, तुकोबरायांच्या घरातला मुलगा दूध नाही मिळाला म्हणून दिला, दूध मिळाला नाही. अरे जगद्गुरु तुकोबरायांचे आई वडील गेले, तुकोबरायांचा भाऊ त्या जगातून निघून गेला. तरी जगद्गुरु तुकोबराय म्हणले देवा सांग, अरे देवा माझं काय चुकलंय. अहो रात्र मी तुझं भजन करतोय, नामचिंतन करतोय, तुझा अट्टहास करतोय, पण एवढा वैराकार, इतकं वैर का देवा. देवा तुझा माझा कार्य वैराकार, दुःखाची डोंगर दाखविशी. एवढे दुःखाचे डोंगरा, एवढे दुःख माझ्या जीवनामध्ये देवा टाकलेस. देवानं जगद्गुरु तुकोबरायला सांगितलं, अरे तुमच्या बी काळ जीवनामध्ये जर एखादा प्रसंग वाईट येत असेल तर वाईट प्रसंगाला तुम्ही नक्कीच सामोरे जा. एक ना एक दिवस वाईट प्रसंग झेलल्याच्या नंतर एक ना एक दिवस तुमच्या जीवनामध्ये चांगला प्रसंग येत असतो. आणि मग तुकोबरायांनी या परिस्थितीमध्ये देवाचं नामचिंतन सोडलं नाही, देवाचं भजन सोडलं नाही, देवाचा आठ मिळण्याचा अट्टहास सोडला नाही. कारण तुकोबरायांना माहित होतं मी जर हे भजन केलं, हे भजन करायचं जर बंद केलं तर माझा शेवट गोड होणार. म्हणून जगद्गुरु तुकोबरायाने एकही दिवस महाराज भजन बंद केलं नाही. अहो महाराज, रामेश्वर भट्टानं जीभ ओढली, 99 काठीनं तुकोबरायांना मारलं. शुभ आकाशराच्या पत्नीनं जगद्गुरु तुकोबरायांच्या अंगावर उकळतं पाणी टाकलं. मायबा गाढवावरती बसून तुकोबरायांना फिरवलं. तुकोबरायांनी कधी नामचिंतन सोडलं नाही. का सोडलं नाही. तो माझा जिवंतपणी माझा शेवट गोड व्हावा. सुरुवात कुणाची कशी बी होईल पण माझा शेवट कसा पाहिजे, गोड पाहिजे. म्हणून जगद्गुरु तुकोबराय अट्टहास करतात. याजसाठी केला अट्टहास. ऐका, आपल्यामधून 1 वर्षापूर्वी आदरणीय दत्तात्रय भाऊ निघून गेले. घरातला बाप निघून गेलाय. बाप काय असतो माय बाप. बाप अरे त्याच्या प्रित्यर्थ त्यांच्या मुलानं, मुलीनं, नातवानं, संपूर्ण कांबळे परिवाराने आपल्या बापाचा शेवट गोड होण्याकरता हे भजन केलं, ज्ञानदान केलं, अन्नदान केलंय. बापाचा शेवट गोड करायचा आहे. बाप निघून गेल्याच्या नंतर दुःख जीवनामध्ये होत असतंय. दुःख काय साहजिक नसतंय. अरे आपला बाप 10-10 किलोमीटर कुणाचे दारे धरतोय. माय बाप कुणाच्या रानामध्ये जाऊन कांदे काढतोय, कुणाच्या रानामध्ये जाऊन ऊस कापतोय आपला बाप. एवढा कष्टाने आपल्याला आपला बाप घडवत असतो. माय बाप अरे लोक म्हणतात महाराज बाप म्हणजे तापट स्वभावाचा, बाप म्हणजे मारझोड करणारा. नाही दादा, लोक जगामध्ये साने गुरुजींनी श्यामची आई लिहिली, श्यामचा बाप लिहिला नाही. प्रत्येक जण येतो आईचं गुणगान गातो. डोंगराच्या पलीकडे गेलेला सूर्य दिसेल पण जगाच्या डोंगराच्या पलीकडे गेलेली माय पुन्हा दिसू शकत नाही. कवी सांगतायत. पण आमचा बापाला स्थान नाही का. बाप म्हणजे मारझोड करणारा, बाप म्हणजे तापट, बाप म्हणजे व्यसनी नाही. काय झालं, बाप आपल्यापासून लांब का गेला. ऐका मंडळी, एवढा बापाच्या वर्षाचा निमित्त आला. बाप काय असतोय घरी घेऊन जा, संपलं माझं कीर्तन. अरे बाप स्वतःची कुरंडी वाळून मुलाचं भवितव्य बघत असतोय. लहानपणी आई मुलाला सांगते, बाळ्या उन्हात जाऊ नको, तुझा बाप आले तुला काय करील, मारील. बाळ्या अभ्यास कर, अभ्यास नाही केला तर तुझा बाप तुला आले काय होईल, मारेल बघा. अरे बाळा शाळेत जा, अरे बाळा हे करू नको, बाळा ते करू नको, हे जर केलं तर तुझा बाप मारेल. लहानपणापासून त्या बापा मुलाला वाटतंय माझा बाप काय मला मारण्यासाठी जन्माला आला काय.
तर नारळ बघा, नारळ समोर नारळाचं झाड आहे. अरे नारळ ओढून जरी किती कडक अंतकरणाचा असेल, किती कडक असेल, परंतु आतूमधून मधुर गोड अमृतासारखं पाणी देणारा कोण असतोय? अरे जगाचा इतिहास बघा, जगाचं निरीक्षण करा. अरे स्वतःचा बाप मुलाला 100 रुपये देतोय, मुलगा सलून मध्ये जातोय, दाढी कटिंग करतोय. मुलीला 200 रुपये देतोय, मुलगी पार्लरला जाते. पण त्याच घरातला बाप दाढी करायचा, साबण संपला म्हणून कपडे धुण्याच्या साबणाला दाढी करणारा कोण असतोय? बाप असतोय, माय बाप. आणि म्हणून बाप आपल्या मुलासाठी काय करतोय? पार घुमा